अद्वैत साहेब, इंद्राणी आत्या. काकुमा, नेत्राचा आवाज म्हणजे अस्तिकासारखी दिसते. तो नेत्राचा आवाज होता ना? चला चला चला. गणू नाही, थांब. अजिबात नाही. वेळ लागलाय का? बाहेर जायचं नाहीये. अगं पण काकू बघायला तर हवं ना काय काय झालं. अजिबात नाही. काकुमा, एक काम करा, मी जाऊन बघून येते. नाही काकुमा, एकटा जाऊ नका प्लीज 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 प्लीज. फाल्गुनी, तन्मय, तुम्ही दोघं एकत्र थांबा. काही झालं, कुणीही आलं तरी दरवाजा उघडायचा नाहीये, लक्षात ठेवा. मी आले. नाही काकुमा, सावकाश. दंश कर तिला. अस्तिका, अस्तिका सोड. अस्तिका, तिला दंश कर. अस्तिका सोड. सोड. अस्तिका सोड. मार तिला, संपवून टाक. संपवून टाक अस्तिका. अस्तिका, मला सोड. मला सोड. संपवून टाक. दंश कर तिला. सोड मला. हीच संधी आहे. दंश कर. मार. अस्तिका, अस्तिका, अस्तिका. हे देवी आईचं चिन्ह हिने पुसलंय. आणि मग या दोघींनी मिळून माझ्यावर हल्ला केला. खोटं बोलते ही. असं अजिबात काही झालं नाहीये. माझ्यावर विश्वास ठेवाय. सगळं मुद्दाम चाललंय तिचं. हिने तू खोटं बोलतेस. खोटं बोलू नको. तुम्हाला पुरावा बघायचा ना? पुरावा साहेब, हे बघा, हे बघा. आत्या, हाच पुरावा आहे.
ही अस्तिका असल्याचा आणि मी नेत्र असल्याचा। साहेब, आता तरी कळलं तुम्हाला कोण अस्तिका आहे आणि कोण नेत्र आहे ते? ठरवा बघा, ठरवा कोण अस्तिका आहे कोण नेत्र आहे। ठरवायलाच हवं ना। इकडे आड तिकडे विहीर असं झालंय। काय केतकी, काय कोण आहे नेत्रा, कोण आहे अस्तिका, कोण आहे? तुम्ही एक काम करता का? तुम्ही वावोशीला जा, त्रिनयनेच्या देवळात। तिला सांगा, बाई सांग आम्हाला कोण नेत्र आहे। जाताय ना बाबोशीला? लवकर जा। शाबास। आई, लहानपणी आबा म्हणाले होते, जे काही घडतं ते देवी आईच्या इच्छेप्रमाणे घडतं। आणि मी ते स्वीकारलं। मग काही कितीही वाईट घडू दे, कितीही त्रासदायक घडू दे, मी कायम सकारात्मक राहिले। नेहमी हाच विचार केला की जे काही घडतंय ते माझ्या देवी आईच्या इच्छेप्रमाणेच घडतंय। देवी आई जे काही घडवते ते माझ्या चांगल्यासाठी घडवते। आई, माझा खूप विश्वास आहे तुझ्यावर। खूप श्रद्धा आहे ग माझी। मग असं का घडतंय? विरोचकाबरोबरच्या युद्धात आज आमचं काय स्थान आहे? आज बाबूशी तुझ्या समोर अस्तिकाचा सोक्षमोक्ष झाला असता, पण नाही, आज सुद्धा ती अस्तिकाच वरचढ ठरली। हे सगळं का होतंय आई? का माझी परीक्षा बघतेस तू? आई, काही चूक झाली का ग माझ्याकडनं? मी विरोचकाबरोबर लढायला तयार होते आणि इथे मला माझ्या अस्तित्वासाठीच लढावं लागतंय। आई, नको ना ग असं करू। आई, नको ग अशी परीक्षा पाहूस माझी।
दार उघडलं तेव्हा मी स्वतः पाहिलं. नेत्राच्या रूपात जी आहे तिने अस्तिकाच्या रूपात असलेल्या नेत्रावर हल्ला केला होता. अंगावर बसली होती तिच्या. आणि ती बाई रुपाली म्हात्रे जोरजोरात ओरडत होती, अस्तिका दंश कर, अस्तिका दंश कर म्हणून. पण ती दोघींपैकी कोणाला सांगत होती दंशकर म्हणून? कोणाला सांगणार? अर्थातच जिने हल्ला केला होता तिला. आयुष्य आत्या होत्या तिथे. आत्या, तुम्ही बोला. नेत्राच्या रूपात असलेल्या अस्तिकाने अस्तिकाच्या रूपात असलेल्या नेत्रावर हल्ला केला होता. आणि दिस प्रूव्स की अस्तिकाने नेत्रावर हल्ला केला होता. माझ्यासाठी तरी हा खूप मोठा क्लू आहे. ती जी नेत्राच्या रूपात आहे, मला तिच्यावर संशय येतोय. आता एकच पर्याय आहे, विरोचकाचा डाव उधळून लावायला हवा. आणि त्यासाठी बाबूशीला जायला हवं, देवी आईच्या देवळात. मलाही असंच वाटतंय की नेत्राच्या रूपात जी आहे ती अस्तिका आहे. कारण संकेत नेत्राला येतो, अस्तिकाला संकेत येऊच शकत नाही. आणि त्यामुळेच नेत्राच्या रूपात जी आहे ती अस्तिका आहे आणि अस्तिकाच्या रूपात जी आहे ती नेत्र आहे. हे सगळं गोंधळात टाकणार आहे. दिवसेंदिवस अवघड होत चाललंय. आता आपली खात्री कशी पटायची? नेत्रा कोण आहे, अस्तिका कोण आहे? आबांचा फोन. हा बा. नाही, आम्ही येणार होतो पण कॅन्सल झालं. सॉरी, तुम्हाला कळवायचं राहून गेलं. नाही नाही, काळजी करण्यासारखं खरंच काही नाही. हो हो, मी कळवतो तुम्हाला. आबांना खूप त्रास होतो या सगळ्याचा. हे सगळं कळल्यापासून फोनवर फोन येतात त्यांचे. अद्वैत, नेत्राच्या आजोबांना फोन कर. उद्या सकाळीच त्यांना बोलवून घे. त्यांना कशाला? हे सगळं पाहिल्यानंतर त्यांना आणखीन त्रास होईल. आपण सगळं करून पाहिलंय. आपले सगळे प्रयत्न फसले. तर खरी नेत्रा कोण आहे हे ज्यांना तिचा सहवास जास्त लाभलाय किंवा नेत्रा ज्यांच्यावर जास्त काळ राहिले तेच ठरवू शकतात. नेत्राच्या आजोबांसाठी गाडी पाठव. नेत्राची परीक्षा नेत्राचे आजोबाच घेतील. तेच ठरवतील नेत्रा कोण, अस्तिका कोण. आज बाबूशी तुझ्या समोर अस्तिकाचा सोक्षमोक्ष झाला असता, पण नाही. आज सुद्धा ती अस्तिकाच वरचढ ठरली. हे सगळं का होतंय आई? का माझी परीक्षा बघतेस तू? आई, काही चूक झाली का ग माझ्याकडनं? मी विरोचकाबरोबर लढायला तयार होते आणि इथे मला माझ्या अस्तित्वासाठीच लढावं लागतंय. तुम्ही सगळे सावध राहा. खूप काळजी घ्या स्वतःची. कारण आता अस्तिका कधी कोणावरही हल्ला करू शकते. पण मला माहिती आहे तुम्हाला आता हे असं सांगून नाही पटणार. मी लढेन, सत्याची लढाई लढेन मी आणि तुम्हाला सगळ्यांसमोर सिद्ध करेन की मीच तुमची नेत्र आहे. तोपर्यंत तुम्ही खूप सावध राहा, स्वतःची खूप काळजी घ्या. मी आहेच, पण तुम्ही असे एकत्र राहा. हा, कायम सोबत राहा.
मागच्या वेळेला आपण एकीचं बळ दाखवलं होतं, त्यामुळे काय काय झालं होतं लक्षात आहे ना तुमच्या? असेच एकत्र राहा. आपण सगळ्यांनी एकत्र राहायला हवं. तुम्हाला आठवतंय ना मागच्या वेळेला एकीचं बळ दाखवल्यामुळे काय काय घडलं होतं ते? काळजी घ्या. नेत्रा, थांबा. घे ना. नेत्रा घे. काकू, तुम्हाला पटतंय ना मीच नेत्रा आहे? काकू, मला तुमच्या डोळ्यात दिसतंय. तुमचा आहे ना विश्वास माझ्यावर? काकू, मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे. मी खूप एकटी पडले हो. प्लीज मला मदत करा. मगाशी तुम्ही खोलीत आलात तेव्हा तुम्हाला जे काही दिसलं ते तुम्हाला दिसलं तसं घडलं नव्हतं. म्हणजे अस्तिकाने विरोचकाच्या सांगण्यावरनं माझ्यावर हल्ला केला होता. मी अस्तिकावर हल्ला केला नव्हता. तिनेच माझी ओढणी घेऊन आरशावरचं देवीचं चिन्ह पुसलं आणि तुम्हाला दाखवताना असं दाखवलं की सगळं मी केलंय. म्हणजे हे सगळं घडत असतानाच तुम्ही तिथे आलात आणि तिला हवं होतं तेच घडलं. तुम्ही सगळ्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला. पण मी खरं सांगते काकू, मी काहीच केलं नव्हतं. अस्तिकाने माझ्यावर हल्ला केला होता विरोचकाच्या सांगण्यावरनं. मी खरंच तिच्यावरती हल्ला केला नव्हता. काकू, मीच तुमची नेत्र आहे. मी खूप एकटी पडले, पण जर तुम्ही मला मदत केली ना तर मी सत्य लवकरात लवकर सगळ्यांसमोर आणू शकेन. कराल ना तुम्ही मला मदत? हा, मला खरंच काहीच कळत नाहीये. तू समजू शकतेस ना? मी प्रयत्न करते. दिवसेंदिवस सगळंच खूप अवघड होत चाललंय बाबा. आता तर अद्वैत साहेबांना सुद्धा माझ्यावर संशय यायला लागला. घरातल्याही कोणाचा माझ्यावर विश्वास नाहीये आता. सगळ्यांच्या डोळ्यात दिसतंय मला बाबा. बाबा मला सांगा, तुम्ही सगळेजण होतात ना हॉस्पिटलमध्ये? काय घडलं, कसं घडलं हे सगळं तुम्ही बघितलंय, तुम्हाला माहिती आहे. मग तरी सुद्धा सगळे का संशय घेताय माझ्यावर? मीच नेत्र आहे हे सिद्ध करायला मी कुठलीही परीक्षा द्यायला तयार आहे.